गाईज, वेलकम टू द मिनी ब्लॉग। तर आज आम्ही निघालोय आमच्या गावदेवीची जत्रा आहे तिथे, तर तुम्ही पण चला आमच्या सोबत। आम्ही निघालो तर पण आम्हाला जायला थोडा लेटच झालेला, कारण आम्ही दरवर्षी सकाळी जातो आणि यावर्षी आम्ही रात्री निघालो जवळजवळ 8 वाजता आणि बाहेर बघतो तर काय देवळाजवळ पोचल्या ही मोठी रांग लागलेली। मग हे बोलले की आपण पहिले भैरी देवाच्या मंदिरात जाऊन येऊ, मग तिथं तरी पाया पडून होईल। आणि तिथं जायला पूर्ण अंधार होता। आम्ही गेलो कसे बसे आणि होती जाणारी येणारी पब्लिक होती, पाया वगैरे पडलो आणि आमची मॅडम तिथं जाईल तिथं थंडा पितेच। मस्त दर्शन झालं आणि मस्त वाटलं तिथं। नंतर मग आम्ही निघालो तिथून आणि तिथून येताना पण हिची नाटकं चालू होती। मग गेलो आणि पहिले ओटीचं सामान वगैरे घेतलं आणि मग लाईनीत उभे राहिलो। लाईन तर आमची पूर्ण रोडपर्यंत होती, लास्टला आम्हीच होतो। त्यानंतर मग लाईनीत उभे राहिलो तर हिला खेळणी पाहिजे होती, त्याच्या पाठी लागलेली नुसती। मग तिला फायनली ते खेळणी घेऊन दिली पहिले, कारण नंतर तिचे तमाशे चालू होतात, मग त्याच्यापेक्षा खेळणी दिलेली बरी। मग खेळणी वगैरे दिली। त्यानंतर आम्हाला दादासाही जॉईन केला, ते पण येणार होते। मग ते पण आलेले आमच्यासोबत पाया पडायला देवळात। मग आम्ही सोबतच दर्शन घेतलं। नंतर मग गाभाऱ्यात गेला, एवढं मस्त वाटला, मस्त दर्शन पण झाला, ओटी वगैरे भरली, काही चुकलं माकलं असेल तर देवीकडे क्षमा पण मागितली आणि मस्त असं दर्शन झाला आणि भारी वाटलं। आम्ही जास्त काय जात नाही, पहिले आम्ही दर मंगळवारी जायचो, पण आता काय आम्हाला जायला भेटत नाही। बाजूच्या पण मंदिरात पाया वगैरे पडून घेतला आम्ही मस्त आणि छान असं दर्शन झालं। इथून ना माझे पाय निघतच नव्हते, एवढं आई माऊलीचा रूप भारी वाटत होता ना, मस्त दिसत होती। आणि निघालो आम्ही नंतर तिथून आणि निघताना मग ही आहे ना स्वरा आमची त्यांच्या दादाच्या आणि वहिनीच्या गाडीत गेली आणि आम्ही दोघं बाईकवर आलो। आणि मग बाईकवर आलो आणि नंतर काय मला शूट करायला भेटला नाही। मस्त जेवण वगैरे केलेलं, सर्वजण जेवले वगैरे आमच्या इथे आणि नंतर पालखी मस्त आली गावामध्ये आणि मस्त फटाके वाजवले आणि प्रोग्राम होता, पण आम्ही काय गेली नाही। भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय।